आपण कधी विचार केलाय का की भारताचा जो राजकीय नकाशा आपण पाहतो तो नक्की कसा बनतो आणि तो बदलता येतो का? तर हो, आणि याला आकार देणारे नियम आपल्या संविधानातच आहेत. चला, आज त्याच पायाभूत नियमांना सोपं करून समजून घेऊया. हे जे काही शब्द दिसतात ना, हे आहेत आपल्या संविधानातले पहिले 4 आर्टिकल्स किंवा कलम. साधे शब्द वाटतील, पण खरं तर याच शब्दांमध्ये एका राष्ट्राच्या सीमा ठरवण्याची आणि गरज पडल्यास त्या बदलण्याची ताकद दडलेली आहे. तर मग प्रश्न उरतोच की कोणताही देश कायदेशीररित्या स्वतःचा नकाशा कसा ठरवतो आणि कसा बदलू शकतो? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट आपल्या संविधानाच्या हृदयापर्यंत घेऊन जाणार आहे. ओके, तर सगळ्यात आधी पाया पक्का करूया. म्हणजे नकाशात बदल करायचा आहे, पण त्याआधी आपला देश भारत याची मूळ व्याख्या तरी काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याची सुरुवात होते थेट आर्टिकल 1 म्हणजे कलम 1 पासून. हे कलम आपल्या देशाला 2 अधिकृत नावं देतं, इंडिया म्हणजेच भारत, आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतं की भारत हा राज्यांचा संघ असेल, युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे भारताच्या हद्दीत नक्की काय काय येतं? तर 3 गोष्टी. 1. सगळी राज्य, 2. केंद्रशासित प्रदेश आणि 3. भविष्यात मिळवले जाणारे इतर प्रदेश. विचार करा, ही तिसरी शक्यता किती इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, सीमा तर ठरल्या, पण मग काय? त्या कायमच्या दगडावरची रेष आहेत की त्या बदलू शकतात? याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला पुढच्या कलमांकडे जावं लागेल. आणि उत्तर आहे हो, नक्कीच बदलू शकतात. त्यासाठी आपल्या संविधानाने 2 मुख्य हत्यारं दिली आहेत, आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3. आता ह्या दोन्हींमधला फरक समजायला एक सोपी आयडिया आहे. समजा आपलं घर आहे. आर्टिकल 2 म्हणजे आपण शेजारची जागा विकत घेऊन आपलं घर मोठं करतोय, आणि आर्टिकल 3 म्हणजे आपण आपल्या घरातल्या घरातच खोल्यांची तोडफोड करून भिंती हलवून त्यांची पुनर्रचना करतोय. सोपा आहे ना? चला, आधी पहिली पद्धत पाहूया, म्हणजे आपलं घर बाहेरून कसं मोठं करायचं, नवीन प्रदेश कसा जोडायचा. इथे कामाला येतं आर्टिकल 2. हे आपल्या पार्लमेंटला म्हणजे संसदेला एक जबरदस्त पॉवर देतं. या पॉवरनुसार जे प्रदेश आधी भारताचा भाग नव्हते त्यांनासुद्धा नवीन राज्य म्हणून आपल्या देशात सामील करून घेता येतं, म्हणजे भारताच्या सीमा वाढवता येतात. ओके, बाहेरून जागा कशी घ्यायची ते कळलं. आता बघूया दुसरी आणि जास्त वेळा वापरली जाणारी पद्धत, घरातल्या घरात बदल कसे करायचे. आणि इथे येतो हिरो, आर्टिकल 3. याच आर्टिकलमुळे भारताचा अंतर्गत नकाशा इतका फ्लेक्सिबल आहे. हे संसदेला तब्बल 5 अधिकार देतं. एका राज्यातून नवीन राज्य बनवणं, एखाद्या राज्याची जागा वाढवणं, कमी करणं, सीमा बदलणं, अरे अगदी राज्याचं नाव बदलण्याचा अधिकार सुद्धा. आणि म्हणूनच तर भारताचा अंतर्गत नकाशा कधीच एका जागी थांबलेला नाही, तो सतत बदलत राहिलाय. आता हे सगळे नियम कागदावर तर ठीक आहेत, पण प्रत्यक्षात हे कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी एक उत्तम केस स्टडी आहे, सिक्कीमची गोष्ट. सिक्कीमची स्टोरी ना खरंच खूप युनिक आहे. बघा, आधी 1974 मध्ये एक नवीन आर्टिकल 2A तयार करून सिक्कीमला सहयोगी राज्य म्हणजे असोसिएट स्टेट बनवलं. पण पुढच्याच वर्षी 1975 मध्ये तिथल्या जनतेची इच्छा होती की पूर्णपणे भारतात सामील व्हायचंय. मग काय, ते आर्टिकल 2A रद्द केलं गेलं आणि आर्टिकल 2चा वापर करून सिक्कीम भारताचं 22वं पूर्ण राज्य बनलं. किती पॉवरफुल आहेत बघा ही कलमं. ठीक आहे, राज्य बनवता येतं, सीमा बदलता येतात, पण हे सगळं करण्याची नक्की प्रोसेस काय आहे? म्हणजे हे बदल होतात कसे? चला, आता या कोड्याचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा तुकडा जोडूया. साधारणपणे कसं असतं की संविधानात कोणताही मोठा बदल करायचा असेल तर घटना दुरुस्ती म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावी लागते. आणि ही काही सोपी गोष्ट नाही. यासाठी आर्टिकल 368 नुसार संसदेत 2/3 सदस्यांचं स्पेशल मेजॉरिटी म्हणजे विशेष बहुमत लागतं, जे मिळवणं खूपच अवघड असतं. तर मग खरा प्रश्न हा आहे की राज्यांच्या सीमा बदलण्यासारख्या मोठ्या गोष्टीसाठी सुद्धा हीच किचकट घटनादुरुस्ती करावी लागते का? आणि याचं उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. उत्तर आहे अजिबात नाही. आणि यामागचं कारण आहे आर्टिकल 4. हा आहे मास्टर स्ट्रोक. आर्टिकल 4 स्पष्ट सांगतं की आर्टिकल 2 आणि 3 अंतर्गत केलेले बदल हे घटनादुरुस्ती मानले जाणार नाहीत. याचा अर्थ काय? याचा अर्थ हे बदल करण्यासाठी स्पेशल मेजॉरिटीची गरज नाही. हे बदल एका साध्या कायद्याप्रमाणे सिंपल मेजॉरिटीने म्हणजे साध्या बहुमताने पास केले जाऊ शकतात. आणि म्हणूनच ही संपूर्ण प्रक्रिया इतकी सोपी आणि वेगवान आहे. म्हणजे या सगळ्यातून एक गोष्ट एकदम स्पष्ट होते. भारताला विनाशी राज्यांचा अविनाशी संघ असं म्हटलं जातं. म्हणजे देशाला तोडता येणार नाही, तो अविनाशी आहे,
पण देशाच्या आतली राज्य मात्र प्रशासनाच्या सोयीनुसार बदली जाऊ शकतात, ती विनाशी आहेत. आणि हाच विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो की एका देशाच्या आतल्या सीमा इतक्या लवचिक पण बाहेरच्या सीमा इतक्या मजबूत असणं याचा नक्की अर्थ काय?